स्तोत्रसंहिता अध्याय 91. तुम्ही लपण्यासाठी परत देवाकडे जाऊ शकतात. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता. मी परमेश्वरला म्हणतो, तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. देव तुम्हाला अवचित येणाऱ्या संकटापासून आणि भयानक रोगापासून वाचवेल. तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो, तसं तो तुमचे रक्षण करेल. देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल. रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीच नसेल आणि तुम्हाला दिवसा शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही. अंधारात येणाऱ्या रोगांची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजारांची तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्ही हजार शत्रूंचा पराभव कराल. तुमच्या उजव्या हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाहीत. तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल. का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परत देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. तुमचे काही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही. देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. तुम्हाला दगडाचे टेव लागणार नाही, म्हणून ते त्यांच्या हाताने तुम्हाला धरतील. तुमच्याजवळ सिंहावरून आणि विषारी सापावरून चालण्याची शक्ती असेल. परमेश्वर म्हणतो, जर एकदा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझे उपासन करतात त्यांचे मी रक्षण करतो. माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारताना आणि मी त्यांना ओ देतो. ती संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन. मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन आणि त्यांना वाचवीन. आमेन.